गोष्ट सय्यारा, अंतराळातून आलेली मैत्रीण. मीरा ही 13 वर्षांची एका डोंगराळ गावात राहणारी जिज्ञासू मुलगी होती. तिला रात्री आकाशाकडे पाहायला, स्टार मॅप्स काढायला आणि विज्ञानाचे पुस्तक वाचायला फार आवडायचं. तिच्या खोलीच्या खिडकीत नेहमी तिचं दुर्बीण ठेवलेलं असायचं, कारण ती म्हणायची, एक दिवस मी खऱ्या अंतराळवीराला भेटणार. शाळेत ती शांत होती, पण तिला स्टार गर्ल म्हणून चिडवणारे काही मुलंही होते. तरीही ती खचली नाही. तिचं स्वप्न ठाम होतं. एका रात्री मीरा टेरेसवरून ताऱ्यांचं निरीक्षण करत होती. तेव्हा अचानक आकाशातून एक फायरबॉलसारखी वस्तू वेगात खाली आली आणि गावापासून थोड्याच अंतरावरच्या जंगलात आदळली. मीरा घाबरली नाही. तिनं बूट घातले, टॉर्च घेतला आणि घरातून बाहेर पडली. ही संधी पुन्हा येणार नाही, ती स्वतःशीच म्हणाली. घनदाट झाडीत त्या जळालेल्या खडकांमधून एक चमकणारं अर्धस्फटिकसारखं यान दिसत होतं. मीरा जवळ गेली आणि अचानक समोर आली एक अनोखी व्यक्ती. पृथ्वीवरील माणसासारखी दिसणारी, पण डोळ्यांत जरा वेगळी चमक. तिच्या त्वचेवर नाजूक प्रकाशरेषा झळकत होत्या, जणू एखाद्या ताऱ्याची किरणं अंगावर उमटली आहेत. तिच्या अंगावर हलकं मऊ वस्त्र पसरलेलं होतं, जे तिच्या परग्रहवासी रूपाला अजून गूढ बनवत होतं. ती म्हणाली, मी सय्यारा, मी झोरिया ग्रहावरून आले आहे. तिनं स्पष्ट मराठीत सांगितलं. ही भाषांतर करणारी AI वापरतीये. मीरा स्वतःशीच बोलली. सय्यारा ही एक गॅलेक्टिक वॉचर होती. वेगवेगळ्या ग्रहांवर जाऊन त्यांच्या माणसांच्या नैतिकतेचं, वर्तनाचं निरीक्षण करणं हे तिचं काम. ती म्हणाली, पृथ्वीवर अनेक वर्षांपासून निरीक्षण चालू आहे, पण आता आमच्या ग्रहात ऊर्जा कमी होत आहे. ती ऊर्जा केवळ माणसाच्या विचारांमधून आणि वागणुकीतून मिळते, सहकार्य, मैत्री आणि संवेदना. पण तिचं यान पृथ्वीच्या वातावरणात येताना बिघडलं होतं आणि ती अडकली होती. मीरा तिला आपल्या घरी घेऊन आली. आईवडिलांनी आधी संशय घेतला, पण मीराच्या स्पष्ट बोलण्यामुळे आणि सय्याराच्या ज्ञानामुळे ते तयार झाले. सय्याराला तिचं यान दुरुस्त करायचं होतं. त्यासाठी गरज होती हायपर एनर्जी सोर्स, जी सूर्यकिरण, आनंद आणि सकारात्मकता ह्यातून मिळते. डेटा सिंक, माणसांच्या भावनांचे डेटा घेणारे उपकरण. मॅप रिकनेक्टर, पृथ्वीवरून तिच्या ग्रहापर्यंत मार्ग दाखवणारा ताऱ्यांचा डेटा. मीरा आणि तिचा शाळेतील मित्र अर्जुन, जो विज्ञानात हुशार होता, त्यांनी मिळून काम सुरू केलं. त्यांनी सौर पॅनल्स जोडले, त्यांच्या मित्रमंडळींकडून हसण्याचे प्रेरणादायक गोष्टी रेकॉर्ड केल्या आणि मीराने स्वतःच्या स्टार चार्टमधून रूट काढला. पण सय्याराला जाण्यापूर्वी एक प्रश्न होता. पृथ्वीवरून मी जे काही गोळा केलं त्याला मूल्य आहे का? की इथले लोक अजूनही द्वेष, स्वार्थ आणि नाशाच्या मार्गावर आहेत? मीरा तिला गावातल्या मुलांना, माणसांना भेटवते, जे आता संवेदनशील आहेत, झाडं लावत आहेत, एकमेकांना मदत करत आहेत. सय्याराचं यान पूर्णपणे जागृत होतं. ते ताऱ्यांच्या प्रकाशानं झळाळतं. सय्यारानं मीराकडे पाहिलं. तू केवळ एक मुलगी नाहीस, तू पृथ्वीची साक्षात प्रतिनिधी आहेस. तिनं मीराला एक इंटरस्टेलर कम्युनिकेशन पेंडंट दिलं. तू पुन्हा आमच्याशी संपर्क करू शकतेस, जेव्हा इथं पुन्हा अंधार पसरेल. सय्यारा तिच्या यानात बसली आणि यान उडाले. तिचं यान आकाशात दूरवर गेलं. आज मीरा एक YouTube चॅनल चालवते, द स्टार विदिन अस. ती मुलांना शिकवते विज्ञान, आकाश आणि माणूसपण. ती म्हणते, अंतराळ दूर आहे, पण आपल्यातल्या चांगुलपणाच्या प्रकाशाने ते देखील जवळ येते. शिकवण, विज्ञान आणि मानवी मूल्ये एकत्र आली तर जग बदलू शकतं. मैत्री ही फक्त माणसातच नाही, ती ग्रहांदरम्यान देखील असू शकते. एक व्यक्ती ही बदल घडवू शकते जर तिचं मन शुद्ध आणि उद्दिष्ट स्पष्ट असेल. काय कशी वाटली गोष्ट? कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला गोष्टीतला सर्वात जास्त आवडलेला क्षण कोणता? जर गोष्ट आवडली असेल तर एक लाईक करा लगेच. शेअर करा तुमच्या खास मंडळींना, कारण चांगल्या गोष्टी सर्वांपर्यंत पोचल्या पाहिजेत. आणि हो, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां.
कारण पुढच्या वेळी आणू काहीतरी नवीन, काहीतरी खास.